श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे स्वामी भक्तांनो, आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी स्वामी सेवेकरी आपणास ऐकवत आहे 43वी कथा पीर साहेबांची गोष्ट आणि 44वी कथा विहिरीचे पाणी गोड केले श्री स्वामींनी। त्यांच्या जीवनात केलेला त्यांनी अगाध लीला आहेत, कथा आहेत, त्या मी सोप्या भाषेत आपणास सांगत आहे, त्या तुम्ही शेवटपर्यंत जरूर ऐकाव्यात हे मी आपणास विनंती करते। त्याचबरोबर आपण लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे। चला तर आपण आधी श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना करूया। हे स्वामी गुरुवर्य, तुमचा कृपाशीर्वाद, कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत। तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत। सगळ्यांचं कल्याण करावे। काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे। तुमचा वरद हस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणाशी लीन असू देत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आपण पाहत आहोत आता पीर साहेबांची गोष्ट। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या कृपाप्रसादाने भक्तांचे भले होत असे। त्यांची सारी संकटे स्वामी दूर करत। परिसाच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होऊन जाते, तसेच त्यांच्या कृपेने नराचा नारायण होत असे। हा अनुभवही भक्तांनी घेतला आहे। अक्कलकोट पासून काही कोस अंतरावर मैदर्गी नावाचे एक गाव होते। या गावात एक यवन राहत होता। तो श्री स्वामींचा मोठा भक्त होता। धर्माचा विचार बाजूला ठेवून तो यवन महाराजांची मनापासून भक्ती करायचा। अनेक वेळेला तो अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनाला जाऊन आला होता। त्याला वेळ मिळताच तो स्वामींच्या दर्शनासाठी जात असे। तो यवन एका तुरुंगात जमादार म्हणून नोकरीला होता। आयुष्यभर त्याने प्रामाणिकपणे सेवा केली होती। एकदा त्याच्या तुरुंगात अनेक कैदी दाखल झाले। ते कैदी मोजून त्यांना तुरुंगात डांबायची जबाबदारी त्या यवनाकडे होती। तो आपले कर्तव्य चोख बजावत होता, पण त्याची नजर चुकून एक कैदी फरार झाला। कैदी मोजल्यावर त्याच्या लक्षात ही बाब आली। जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे तो यवन घाबरला। त्याने फरार कैद्याच्या शोधासाठी शिपाई पाठवले, पण काहीही उपयोग झाला नाही। आपल्या आयुष्यभराच्या सेवेत असा प्रकार घडला नसल्याने आणि नोकरीच्या शेवटी हा प्रकार घडल्यामुळे तो यवन नाराज झाला। त्याच्यावर ठपका तर आलाच असता, पण त्याचे नावही बदनाम झाले असते, याचे त्याला फार वाईट वाटत होते। आता आपल्याला या संकटातून फक्त स्वामीच वाचवू शकतात हे त्याला पक्के माहीत होते। त्याने मनापासून श्री स्वामींचा धावा केला। आपल्याला या संकटातून फक्त स्वामीच तारू शकतात अशी त्या यवनाला खात्री वाटत होती। त्यामुळे तो नित्य स्वामींची प्रार्थना करत असे। कैदी सापडला तर आपण नोकरी सोडून स्वामीचरणी सेवा करू असा नवस त्याने मनाशी केला होता। इकडे तो कैदी फरार झाला। तो रात्रीच्या अंधारात धावत सुटला। धावता धावता त्याला समोर एक भव्य आणि दिव्य आकृती दिसली। हळूहळू तिचा आकार वाढत गेला। कैदी ते बघून घाबरला। समोर पळणे थांबवून तो बाजूच्या दिशेने धावत सुटला, पण काही अंतर गेल्यावर समोर त्याला तीच आकृती आपल्या दिशेने येताना दिसली। पुढे पुढे तर तो ज्या वाटेने धावायचा त्या वाटेला ती दिव्य आकृती दिसायची। शेवटी तो माघारी धावू लागला आणि नेमका गस्तीवर असणाऱ्या शिपायांच्या हाती सापडला। शिपायांनी त्याला धरून तुरुंगात नेले। कैदी सापडल्याचा आनंद यवन जमादाराला झाला। त्याने मग तिथून महाराजांना वंदन केले, त्यांचे आभार मानले। नवस केल्याप्रमाणे मग त्याने नोकरी सोडली आणि तो घरदार सोडून श्री स्वामींच्या सेवेत दाखल झाला। त्याने मनोभावे महाराजांची सेवा सुरू केली। तो आल्यामुळे स्वामींना सुद्धा आनंद झाला होता। स्वामींच्या सेवेत एक यवन जमादार आल्याचे बघून अन्य सेवेकऱ्यांना ते अजिबात आवडले नाही। त्यांच्यात नाराजी पसरली। काही दिवस चांगले गेले, पण नंतर धुसफूस वाढली। सेवेकरी नाना प्रकारे जमादाराला त्रास देऊ लागले। महाराजांच्या लक्षात ती गोष्ट आली। एके दिवशी त्यांनी यवन जमादाराला आपल्या जवळ बोलावले। त्यांनी आपल्या खडावा त्याला दिल्या आणि सांगितले, तू माझी मनापासून सेवा केलीस, मी प्रसन्न आहे। मी तुला माझा खडावा देतो।
ते घेऊन तू तुझ्या गावी जा, खडावांची पूजा करीत जा, त्यातच तुझे कल्याण आहे. श्री स्वामींची आज्ञा मानून तो जमादार मैदर्गीला परत आला. घरात त्याने खडावांची स्थापना करून पूजा अर्चा सुरू केली. हिंदू साधूची भक्ती करतो म्हणून घरच्यांनी त्याला विरोध केला. तेव्हा कंटाळून त्याने घर सोडले आणि गावाबाहेर एक झोपडी बांधून त्यात राहून श्री स्वामींच्या पादुकांची सेवा करू लागला. काही दिवसातच ही वार्ता बघता बघता गावात पोहोचली. मग लोक स्वामींच्या खडावांच्या दर्शनाला येऊ लागले. तेथूनच आपले दुःख दूर करण्याची प्रार्थना करू लागले. गावकऱ्यांची दुःखे दूर होऊ लागली, मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. तशी गर्दी वाढतच गेली. जमादाराच्या घरी हे समजताच ते खजील झाले. त्यांनी सन्मानाने जमादाराला घरी आणले. श्रद्धेने खडावा घरात स्थापन केले. तेथेही स्वामींनी सर्वांवर कृपा केली. भक्तांचा मेळा जमू लागला. श्री स्वामींनी मग जमादाराला पीर साहेब ही पदवी दिली. बघितलं ना, स्वामी कधीही भेदभाव करीत नव्हते. ते फक्त भक्तीचे भुकेले आहेत हे सदैव ते सांगत होते. तर आता आपण पाहूया 44वी कथा, विहिरीचे पाणी गोड केले श्री स्वामींनी. माणसाच्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर व्हावा, ज्ञानाच्या प्रकाशात त्याचे जीवन उजळून निघावे, भक्तांचा उद्धार व्हावा, लोकांच्या मनातील वैरभाव नष्ट व्हावा, अंधश्रद्धा नाहीशी होऊन धर्मश्रद्धा वाढावी, भक्ती दृढ व्हावी, यासाठी श्री स्वामी समर्थांनी या धरणीवर अवतार घेतला. लोक कल्याण व्हावे व भक्ती वाढावी म्हणून श्री स्वामी समर्थांनी अनेकदा चमत्कारही केलेत. एकदा भल्या सकाळी महाराज मैदर्गी गावाच्या गावी गेले. त्यांच्यासोबत किमान 100-150 लोक होते. मैदर्गीला आल्यावर महाराजांनी आपला मुक्काम गावाबाहेरच्या एका मठात केला. मठाच्या भोवताली हिरवीगार वनराई होती. झाडांवर पक्षी चिवचिवत होते. परिसर रम्य होता, त्यामुळे सर्वांना आनंद झाला. मठाच्या आवारात एक विहीर होती. ती विहीर खोल होती. किमान 20-25 फुटावर पाणी होते, पण ते पाणी दूषित होते. त्याचा वास येत होता. ते पाणी काहीच कामाचे नव्हते. मठाच्या आसपास कुठलीही विहीर किंवा नदी नव्हती. त्यामुळे लोकांना मोठी चिंता वाटू लागली. पाणी आणावे कुठून हा मोठा प्रश्न होता. महाराजांनी मात्र निर्धास्तपणे तिथेच मुक्काम ठेवला. सकाळची वेळ असल्यामुळे काही लोकांनी गावात तर काही लोकांनी कोसभर दूर जाऊन आंघोळी केल्या होत्या. येताना काहींनी थोडे पाणीही आणले होते. त्यामुळे काही जणांनी स्वयंपाक करून महाराजांना नैवेद्य दाखवला होता. जेमतेम करून एक दिवस तर निघाला होता. दुसऱ्या दिवशी महाराज आपला मुक्काम अन्यत्र हलवतील असे सेवेकऱ्यांना वाटत होते, पण तसे काही चिन्ह दिसेना. मग भक्तगण विचारात पडले. त्या 100-150 लोकांमध्ये जे जुने जाणते वयस्कर सेवेकरी होते, त्यांच्या कानांवर लोकांनी आपली अडचण घातली. त्या जुन्या सेवेकऱ्यांनीही स्वामींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण श्री स्वामींनी त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही सुटू शकला नाही. पाण्यासाठी लोकांचे फार हाल झाले. गावाबाहेर असलेल्या त्या मठातील विहिरीचे पाणी दूषित असल्यामुळे कोणी त्या विहिरीकडे फिरकतही नाही अशी माहिती भक्तांना मिळाली. दुपारच्या वेळी महाराज विश्रांती घेत होते. तिसऱ्या प्रहरी महाराज उठले आणि ताडताड चालत विहिरीपाशी गेले. त्यांच्या हातात 2 फूट लांबीची एक काठी होती. त्यांच्या मागोमाग काही सेवेकरीही धावत गेले. महाराजांनी आपल्या हातातील काठी विहिरीत बुडवली. विहिरीचे पाणी 20-25 फूट खोल होते, तर काठी फक्त 2 फुटाची होती. ती पाण्यात कशी बुडणार असा प्रश्न लोकांच्या मनात उभा राहिला. पण महाराजांची लीला महाराजच जाणोत. महाराजांनी काठी बाहेर काढली व आपल्या नाकाला लावली. काठीचा वास घेऊन ती काठी परत पाण्यात बुडवली आणि काठीला लागलेले पाणी समोरच्या एका झाडावर शिंपडून ते माघारी वळवले आणि आले तसेच मठात निघून गेले. हा प्रकार बघून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. महाराजांच्या लीला आगात अगम्य होत्या. त्यांच्या कृतीचा अर्थ लोकांना उशिरा कळत असे. एका सेवेकऱ्याला तहान लागली होती, पण पाणी तर नव्हते, म्हणून विहिरीपाशी येऊन त्याने पाणी काढले. त्याने चूळ भरली तर त्याला पाणी गोड लागले. पाण्यातील दुर्गंधी नाहीशी होऊन
पाणी स्वच्छ पिण्यायोग्य झाले होते. त्याने ओरडून सर्वांना ही गोष्ट सांगितली तेव्हा सेवेकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. स्वामींच्या कृतीचा अर्थ आता सर्वांच्या लक्षात आला. लोककल्याणासाठी महाराजांनी दूषित पाण्याची विहीर गोड पाण्याची केली होती. गावकऱ्यांना जेव्हा ही वार्ता समजली तेव्हा शेकडो लोक महाराजांच्या दर्शनाला व गोड पाण्याची विहीर पाहायला आले. सर्वांनी महाराजांच्या नावाचा जय जयकार केला. महाराजांच्या कृपेने गावकऱ्यांची तहान आता भागणार होती. अशी खूप साऱ्या लीला स्वामींनी त्यांच्या जीवनात केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपणासही कळते की स्वामी हे कसे अवतार होते, दत्ताचे अवतार होते. ते लोककल्याणासाठीच त्यांनी या युगात त्यांनी अवतार घेतला होता. तर आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते. काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावे. त्याचबरोबर मी स्वामी भक्तांना विनंती करते की आपण सदैव आपल्या मुखात श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जरूर जपावा, म्हणावा. त्यामुळे आपले सर्वांचे कल्याणच होणार आहे. त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना शेअर करावे. त्यामुळे तुमच्याकडून ही सेवा घडण्यात येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.